वर्किंग हाऊसवाईफ म्हटलं की सकाळपासून रात्रीपर्यंत हातात थाळी आणि डोक्यात विचारांची माळी असंच सगळ्यांचं असतं. आणि मला माहितीये तुझं आणि माझं काय वेगळं नाहीये. त्यामुळे सगळ्यात मोठा मला एक रोज प्रश्न पडतो. लग्नाआधी जी काही माझी स्वप्न होती त्यापैकी सगळ्यात मोठं माझं स्वप्न होतं की स्वतः काहीतरी करायचंय किंवा मग स्वतःसाठी जगायचंय. तर हे एक तर राहूनच गेलंय ना. आणि यासोबत अजून खूप सारी स्वप्न होती. कुठेतरी छोटंसं जायचंय, फिरायचंय किंवा स्वतःसाठी काहीतरी करायचंय, शॉपिंग करायची आहे किंवा स्वतःच्या पैशातून स्वतःसाठी एक छोटंसं काहीतरी घ्यायचंय. अशा बऱ्याच गोष्टी आणि आपल्या आई-वडिलांसाठी काहीतरी करायचंय, हे तर सगळ्याच मुलींचं स्वप्न असतं. पण हे सगळं अडगळीच्या खोलीत जाऊन पडलंय आणि आता आपल्या डोळ्यासमोर असतं ते आपला संसार, आपली मुलं आणि रोजचीच तीच कामं. है ना? आणि हा प्रश्न मला रोज पडतो आणि माहितीये हे सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस आहे जे आपण आपल्या घरच्यांसाठी करत असतो. कारण आपण आपल्या घरासाठी पूर्ण वेळ देत असतो आपला. तरी सुद्धा आपण जे घरकाम करतो त्या घरकामाला काम सुद्धा म्हटलं जात नाही किंवा कामाचा दर्जा सुद्धा दिला जात नाही. त्यावेळी मात्र आपण अजून एकदा विचार करायला भाग पडतो की खरंच आपण हे करायचंय का आयुष्यभर? है ना? हो, मी एक हाऊसवाईफ आहे. पण मी एक मॅनेजर सुद्धा आहे, टीचर, केअरटेकर आणि ड्रीमर सुद्धा आहे. ड्रीमर का? तर स्वप्न मला माझ्यासाठी बघायची आहेत. आयुष्य जर असंच फक्त घरातलं काम, घरातल्या गोष्टी आणि आजूबाजूच्यांची बोलणी ह्या सगळ्यामध्ये घालवलं, तर माझं आयुष्य आहे काय, नाही काय, सारखंच, नाही का? त्यामुळे मी फक्त हाऊसवाईफ नाहीये, तर मी घराचा आधार आहे, स्वप्नांचा उगम आहे आणि आयुष्याचं खरं सामर्थ्य आहे. आणि हो, घरातल्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ मीच आहे. जर मी नसेल, तर तुमचं घर जाग्यावरती थांबणार म्हणजे थांबणार आहेच. मला सांगा, तुमच्यापैकी कोण-कोण आहे ज्यांना 24 तास घरच्या कामासाठी कमी पडतायत आणि ती सगळी कामं घरच्यांसाठीच आहेत, त्यातलं एकही काम तुमचं नाहीये. तरी सुद्धा सगळे म्हणतात, की "तू दिवसभर करतेस तरी काय?" ती जर थांबली, तर तुमचं जग सुद्धा थांबेल बरं का. तर मला कमेंटमध्ये सांगा, हे सगळे प्रश्न मलाच पडतायत, की तुम्हाला सुद्धा पडतात? कमेंट करा चला, चला पटापट.